नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. परभणी येथून जवळ असलेल्या यशवाडी या ठिकाणी शनिवारी सभामंडप कोसळून 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून करण्यात आलेल्या बचाव आणि मदत कार्याचा त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर रुग्णालयात जाऊन जखमी नागरिकांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच उपचारांबाबत डॉक्टर आणि प्रशासनाकडून सविस्तर माहिती घेतली. जखमींना कोणत्याही प्रकारचा विलंब न होता तातडीने आणि सर्वोत्तम उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील संबंधित यंत्रणांना त्यांनी दिल्या. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांप्रती शोक व्यक्त करत त्यांच्या कुटुंबियांचं त्यांनी सांत्वन केलं. या दुःखद प्रसंगी प्रभावित कुटुंबियांसोबत शासन आणि प्रशासन ठामपणे उभे आहे. सर्व नागरिकांनी अफवांपासून दूर राहून प्रशासनाला सहकार्य करावं आणि गरज भासल्यास केवळ अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावं, असं आवाहन पालकमंत्री बोर्डीकर यांनी केलं. यशवाडी येथील दुर्घटनेत दुर्दैवीरित्या मृत्यू झालेल्या नमेश अग्रवाल यांच्या जिंतूर येथील निवासस्थानी पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी भेट देऊन सांत्वन केलं. या अत्यंत वेदनादायी प्रसंगी त्यांनी कुटुंबियांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. तसेच या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आकाश सुरदसे यांच्या कुटुंबियांची देखील परभणी येथील त्यांच्या निवासस्थानी पालकमंत्री बोर्डीकर यांनी भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवन जगण्याची जीवनशैली आहे. या संदेशाचा प्रसार करत प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्टेडियम परभणी या ठिकाणी 12वा जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, योग साधक आणि ज्येष्ठ नागरिकांनी सामूहिक योगासने करून आरोग्यदायी जीवनाचा संकल्प यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमात सकाळी 7 वाजता जिल्हाधिकारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकेरी, महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर, अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे, योग समिती अध्यक्ष सुभाष जावळे, जिल्हा योग संघटने सचिव कृष्णा कवडी, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंडे, तालुका क्रीडा अधिकारी कल्याण पोले, मिलिंद साळवे आदी या प्रसंगी उपस्थित होते. योग ही केवळ शारीरिक हालचालीची पद्धती नसून शरीर, मन आणि आत्मा यांना एकत्रित करणारी भारतीय संस्कृतीची प्राचीन जीवनशैली आहे. नियमित योगाभ्यासामुळे शरीर लवचिक, मजबूत आणि ऊर्जावान राहतं. त्याचबरोबर मानसिक ताणतणाव, चिंता आणि नैराश्य कमी होऊन मन शांत आणि स्थिर राहण्यास मदत होते, असं प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी केलं आहे. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विद्यापीठात आयोजित कार्यक्रमामध्ये कुलगुरू बोलत होते. यावेळी शिक्षण संचालक डॉक्टर भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर राकेश आहिरे, विद्यापीठ अभियंता दीपक कशाळकर, सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर प्रवीण वैद्य, डॉक्टर राजेश क्षीरसागर, डॉक्टर राहुल रामटेके, डॉक्टर नीता गायकवाड, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉक्टर राकेश कदम आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी सोमवार दिनांक 22 जून 2026 रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी होणार आहे. यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, अचूक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांना आवश्यक त्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आल्या आहेत. 18 जून 2026 रोजी या मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. यात 99.88% मतदान झालं होतं. या मतदानाची उद्या दिनांक सोमवार 22 जून रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्था, मनुष्यबळ नियोजन आणि अन्य आवश्यक बाबींची तयारी पूर्ण करण्यात आली असून संपूर्ण प्रक्रिया शांततापूर्ण, निष्पक्ष आणि सुरळीत वातावरणात पार पाडावी यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
उद्या सकाळी 8 वाजता परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार असून सकाळी 11 वाजेपर्यंत निकाल हाती येतील असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीकडून सईद खान, महाविकास आघाडीकडून डॉक्टर विवेक नावंदर आणि अपक्ष म्हणून सुशील देशमुख हे उमेदवार रिंगणात आहेत. या तिन्ही उमेदवारांच्या भवितव्याचा उद्या फैसला होणार आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.